ताब्यात महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढत शिवसेना आणि भाजप उमेदवार आमने सामने शिवसेनेच्या सुजाता सानप विरुद्ध भाजपच्या हर्षिता नार्वेकर आमने सामने लढणार। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात बंडखोरी होऊ नये याकरता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीच मध्यस्थी, नाराज उमेदवारांना समजवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यात जमा असल्याचा शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा दावा। संभाजीनगरातही शिवसेना आणि भाजपची युती तुटली, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मिळून युती तोडल्याचा मंत्री शिरसाट यांचा आरोप। उमेदवारी अर्ज भरण्याकरता उरले अवघे काही तास, अजूनही महायुती आणि मवियामध्ये जागा वाटपाचा घोळ सुरूच। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जागा वाटप ठरलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 125 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात 40 जागा। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। जालन्यामध्ये महापालिकेत महायुतीतून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांची घोषणा। महापालिकेमध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात जवळपास पूर्ण झालेला आहे। शेकापला 33 जागा, शिवसेना उबाठा 19 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना 7 जागा देण्यात येणार आहेत। याशिवाय काँग्रेस पक्षाला 12 जागा, मनसेला 2 जागा, समाजवादी पार्टीला 1 जागा आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा देण्यावर सहमती झाली आहे। उर्वरित 3 जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असून त्या जागांवर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। अकोल्यामध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती झाली आहे, मात्र शिवसेना शिंदे गटाला अद्यापही युतीमध्ये घेण्यात आलं नसल्याची माहिती आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महायुतीमध्ये तिढा वाढला होता। मुंबई उपनगरात देखील भाजपमध्ये राजीनामा नाट्य पाहायला मिळालं। मुलुंड विधानसभा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी राजीनामा दिलाय। प्रभाग क्रमांक 104 खुला प्रवर्ग असताना ओबीसी उमेदवाराला तिकीट दिल्यानं तिवारी यांनी राजीनामा दिला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। ठाण्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। यावेळी ठाण्यातील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले। भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। लातूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन अर्ज प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत एकूण 2373 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी 156 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षात इन्कमिंग झालंय। काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप पक्षातल्या नाराजांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। पक्षाकडून उमेदवारी डावलण्यात आल्याच्या भावनेतून नाराजांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव नगरपरिषदेचे विजयी अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारण्यापूर्वी काळे कार्यकर्त्यांनी सुनील काळेंची मिरवणूक काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जागा वाटपाचा प्रश्न न सुटल्यामुळे अखेर महायुतीमधून शिवसेना शिंदे गट बाहेर पडलाय। शिवसेनेनं 24 जागांची मागणी केली होती, ते 17 जागांवर लढायला तयार होते, मात्र सध्या नगरसेवक असलेल्या काही जागा राष्ट्रवादी आणि भाजप मागत होते आणि त्यामुळे त्यांची बोलणी फिसकटली। या निवडणुकांमध्ये शिंदेसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेपर्यंत काल 525 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आतापर्यंत 574 अर्ज दाखल करण्यात आले असून काही उमेदवारांनी वेगवेगळ्या पक्षांचे आणि अपक्ष अर्ज देखील दाखल केलेत। सर्वात जास्त अर्ज हे ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये तर सर्वात कमी फ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले। अहिल्यानगरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। अहिल्यानगर शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे।
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन केलं. गेल्या 6 दिवसात केवळ 48 अर्ज दाखल झाले होते. सोलापूर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठानं दुसरी यादी रात्री उशिरा जाहीर केली. शिवसेना उबाठानं 9 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा 30 जागा लढवणार आहे. आता एक मोठी बातमी. मुंबई काँग्रेसच्या 139 प्रभाग यादीत एकूण 31 अल्पसंख्याक उमेदवार असल्याचं कळतंय. काँग्रेसच्या हक्काची वोट बँक ही अल्पसंख्याक आहे आणि त्यांना आकर्षित करत असतानाच इतर अमराठी घटकांना देखील काँग्रेसला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर मराठी आणि अमराठी उमेदवारांना देखील यात संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढत नसल्यानं त्यांच्या मतदारांना देखील आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे, तर नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा आणि सीमा हिरेंच्या मुलीची निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. भाजप नेतृत्वानं आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर एबी फॉर्म मिळालाय. वॉर्ड क्रमांक 199 मधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जालन्यामध्ये भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर पुत्र अक्षय गोरंट्याल यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली. जळगाव महानगरपालिकेमध्ये अनेक इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. महाविकास आघाडीमध्ये आघाडी झाली असून मात्र अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झालं नाहीये. मात्र अनेक उमेदवार कालावधी कमी असल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं चित्र आहे. भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. उमेदवारीच्या घोषणेआधीच भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भिवंडीमध्ये मनसेच्या 10 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या कार्यालयामध्ये या सर्व 10 उमेदवारांना फॉर्म देण्यात आले. अकोल्यात हरीश अलीम चंदानी यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचितकडून निवडणूक लढली होती. धुळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे. आमदार मंजुळा गावित आणि सुनील केदार यांच्या सकारात्मक चर्चा झाली. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचं गावित यांनी सांगितलं. मनमाड शहरामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नगर परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव नगरसेवक काँग्रेसमधून त्यांनी राजीनामा दिलाय. राजीनाम्यानंतर मुश्ताक उर्फ बब्बू कुरेशींनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. जळगावात महायुती भक्कम असल्याचं आमदार किशोर पाटील यांनी म्हटलंय, तर लवकरच युतीची घोषणा करणार असल्याचं ते म्हटलंय. तर शिवसेनेचा 25 जागांवर दावा असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यात एका उमेदवारानं उमेदवारी दाखल करताना नाण्यांच्या स्वरूपात अनामत रक्कम भरली आहे. उमेदवार गणेश किरण खानापूर यांनी प्रभाग क्रमांक 26D मधून उमेदवारी दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी माघार घेतली आहे. तर 7 जणांची तिकीटं कापल्याचा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केला. योगेश पाटलांनी नशिराबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय. यावेळी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून नशिराबादचा विकास आदर्श ठरेल असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीनं 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवून सत्ता स्थापन केली. जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. रत्नागिरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे पिताश्री उद्योजक अण्णा सामंत आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी पदग्रहण आणि पदभार स्वीकारला. या सोहळ्याला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आता एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरात महायुती फिसकटलेली आहे। आपल्या काही उमेदवारांची घोषणा आधीच करत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष महायुतीतून बाहेर पडलाय। भाजप आणि शिंदे सेनेमध्ये युती करण्यासंदर्भात 7 ते 8 बैठका झाल्या, मात्र काही जागांबाबत वाद असल्यानं दोन्ही पक्षांच्या युतीची अद्याप घोषणा झाली नाही। 39 शिवसेना आणि 48 भाजप असं ठरल्याची माहिती मिळते। तर भाजप कमी जागा देत असल्याच्या कारणावरून शिंदे सेनेमध्ये अंतर्गत भडका उडालाय। शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली आहे। महाविकास आघाडीत देखील तेच चित्र आहे। आतापर्यंत कोण किती जागा लढवणार यावर एकमत झालं नाहीये, मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली। तर काँग्रेस सोबत बोलणं चालू असल्याचं शिवसेना ठाकरे गट सांगतंय। त्यामुळे शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिले जातील आणि त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल। जळगावच्या चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात मशीनच्या सहाय्यानं तूर काढणीला सुरुवात झाली आहे। पूर्वी मजुरांच्या टंचाईमुळे बऱ्याच अडचणी निर्माण व्हायच्या, मात्र आता शेतकऱ्यांना तूर काढणीचं काम सोयीचं झालंय।